पनवेल महानगरपालिकेची थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफी योजना ही फसवी असून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। मूळ मालमत्ता कर रचनेत कोणतीही सवलत न देता केवळ शास्तीमध्ये सवलत दिली जात असून नागरिकांची फसवणूक केली जात आहे असे ते म्हणाले। त्यांनी नागरिकांना अशा घोषणांना बळी न पडण्याचे आवाहन करत सध्या मालमत्ता कर भरू नये असे सूचित केले। महापालिका निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मूळ कर रचनेत सवलत देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। आज शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयामध्ये महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी परवा दिवशी जो पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्तीच्या बाबतीतला निर्णय जाहीर झाला त्या निर्णयाच्या बाबतीत आपल्याशी चर्चा करायला आम्ही एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी आणि आपण सारे पत्रकार बंधू भगिनी आपलं मनापासून स्वागत करतो। ज्या मुद्द्यावर महानगरपालिकेच्या निवडणूक लढत असताना अनेक राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतलेली होती की पहिले 5 वर्ष आम्ही मालमत्ता कर आकारणार नाही, त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेली होती। शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्येही त्याचा उल्लेख होता। भारतीय जनता पक्षाची तीच भूमिका ह्या प्रश्नावर होती। पण निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षानं प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जो कराचा बोजा महापालिकेतल्या सत्तेच्या माध्यमातून टाकला तो अतिशय अन्यायकारक असा आहे आणि त्या विरोधात अनेक पक्ष, महाविकास आघाडीतील आम्ही सारीच मंडळी आजपर्यंत त्या विरोधात लढतोय। सामाजिक संघटना या विषयावर अतिशय तीव्रतेनं लढतायत। हा विषय अनेक आमच्या सहकार्यांनी मुंबई उच्च न्यायालय, दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत नेलेला आहे। या विषयावर मोर्चे झाले, आंदोलनं झाली, धरणे आंदोलनं झाली। मी स्वतः विधान परिषदेमध्ये या विषयावर लक्षवेधीच्या माध्यमातून, अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून, तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय घेतला आणि ह्या कराच्या बाबतीत ज्या भूमिका निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी घेतलेल्या होत्या त्याचा अंमल करण्याच्या दृष्टीनं शासनानं याच्यामध्ये लक्ष घालून निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी विधिमंडळात केली। त्या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं आश्वासन मला मिळालं, पण जनतेला मात्र या विषयात कुठेही सहानुभूती सत्ताधाऱ्यांची मिळालेली दिसून येत नाही आहे। काल जो निर्णय या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी जाहीर केला आणि ज्याच्या श्रेयवादासाठी आज भारतीय जनता पक्षामधील वेगळी वेगळी मंडळी धावतायत। सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदेच्या गटातील मंडळी धावतायत। ही सारी मंडळी जनतेची दिशाभूल करत आहे असा आमचा या बाबतीतला दावा आहे। जनतेची, सामाजिक संघटनांची, विविध राजकीय पक्षांची, महानगरपालिका, सरकार, विधिमंडळ, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मागणी ही कराच्या बाबतीत फेरविचार करून जनतेला दिलासा मिळावा अशी होती। तीच मागणी आजही जनतेची कायम आहे, कारण 1800 कोटी रुपयापर्यंत थकबाकी होते आणि लोक कर भरायला प्रतिसाद देत नाहीत। हे त्याचंच लक्षण आहे। त्याच्यामध्ये सर्वसामान्य रहिवासी आहेत, व्यापारी बंधू भगिनी आहेत, अगदी तळोजा MIDC असेल, पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट असेल, जवाहर कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट असेल,
या ठिकाणचा उद्योजक आहे, या साऱ्यांचंच म्हणणं आहे की ही कर आकारणी अन्याय्य आहे आणि या कर आकारणीमध्ये आम्हाला दिलासा मिळावा. पण या ठिकाणी मात्र आमदार प्रशांत ठाकूर असतील, आमदार विक्रांत पाटील असतील किंवा अन्य मंडळी असतील, एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी असतील, हे प्रत्यक्षात करामध्ये जनतेला कुठलीही सूट न मिळवू देता उलटा 90% जो कोणी पहिल्या 15 दिवसात भरेल त्याला 90%, नंतर 75%, नंतर 50%, नंतर 25% अशी जुलै ते सप्टेंबर पर्यंतची जी आकारणी आहे त्याच्यामध्ये मूळ कर रचनेत कुठेही कोणालाही सवलत न मिळता जो दंडव्याज लावलाय शास्ती या नावानं, त्या शास्तीमध्ये 90% पासून ते 25% पर्यंत सूट मिळवून देत आहेत. म्हणजे कर जो जनतेला मान्य नाही म्हणून जनता कर भरणा करत नाही, तो पूर्ण कर भरा आणि त्याच्यावर किमान 10% व्याज भरा, असा हा जनतेविरुद्ध काम करून पुन्हा त्याचं श्रेय घेण्याचा धंदा करतायत. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही सारी मंडळी करतायत. या बाबतीत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की आम्ही निवडणुकीपूर्वी जो जाहीरनामा दिला होता, निवडणुकीनंतर आम्ही विविध महापालिकेच्या सभागृहात, विधान परिषदेत, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जी मागणी करतो त्या मागणीशी आम्ही ठाम आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून आमचं धोरण कायम आहे की जनतेनं आम्हाला सहकार्य करावं, या फसव्या घोषणेला बळी न पडता कर भरणा करू नये. आम्ही तुम्हाला मूळ कर रचनेमध्ये या ठिकाणी दिलासा मिळवून देऊ हे आश्वासन आजही आम्ही कायम देतो आणि प्रशांत ठाकूर आणि त्यांचे जे सहकारी जनतेची दिशाभूल करून जनतेला मान्य नसलेला कर पूर्ण भरा आणि त्याच्यावर 10%, किमान 10% शास्ती भरा, व्याज भरा, असं जे आवाहन करतायत आणि त्यासाठी जे श्रेयवादाची लढाई करतायत त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आपण गेले 4 वर्ष या विषयावर अतिशय ठाम भूमिका घेतलेली आहे. निवडणुका उशिरात उशिरा ऑक्टोबर पर्यंत होत आहेत. आपण निवडणुकांपर्यंत आणि निवडणुकांनंतर 2-3 महिन्यामध्ये या बाबतीत आम्ही निश्चितपणानं आपल्याला आपण संधी दिलीत तर दिलासा मिळवून देऊ, हा विश्वास या ठिकाणी जाहीरपणानं आपल्या माध्यमातून द्यायला मागतोय. आपण या ठिकाणी जी दिशाभूल जनतेची केली जाते त्या बाबतीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची या ठिकाणी जनजागृती करावी, त्यांना वस्तुस्थितीची कल्पना द्यावी, अशा पद्धतीचं आवाहन, अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आणि आपण आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य रहिवासी, व्यापारी आणि उद्योजकांना या बाबतीत आपल्या माध्यमातून, आपल्या प्रतिष्ठित अशा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सहकार्य करावी ही विनंती आपल्याला करतो. बरं, एकतर सर्वात महत्त्वाचा तुमचा आरोप असा दिसला की शास्ती माफी जी केलेली आहे ही फसवी आहे, असं तुमचं थोडक्यात म्हणणं आहे. मग महाविकास आघाडीचं नेमका या कर प्रणालीविषयी असं कुठलं धोरण असणार आहे की ती जनतेला पटेल किंवा तुम्ही ठोस आश्वासन देऊ शकता की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका जर झाल्या त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून जर तुम्ही सत्तेवर आलाय तर तुमची अशी कुठली कर प्रणाली असल्या की ती मग जनतेला मान्य होईल? ज्या मागण्या आम्ही गेले 4 वर्ष करत आलोय, ज्या मागण्यांसाठी हजारो लोकांना आम्ही महापालिकेसमोर धरणे आंदोलन करा म्हणून विनंती केली, हजारो लोकांना आम्ही मोर्चासाठी या म्हणून सांगितलं, जी मागणी महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी विधान परिषदेत केली, ज्या बाबतीत आमचे सहकारी हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात देखील आमचे सहकारी आहेत, जे आश्वासन त्यावेळेस आम्ही जनतेला दिलं त्या आश्वासनावर आम्ही ठाम आहोत आणि तेच आमचं जाहीरपणाचं धोरण असणार आहे. किंबहुना महाविकास आघाडी म्हणून महापालिकेच्या निवडणुकाला सामोरं जात असताना
आमच्या जाहीरमध्ये नाम्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख असेल असं या ठिकाणी जाहीर. बरं, आताची म्हणजे ही कर प्रणाली होती ती अर्थात चुकीची आहे म्हणूनच हे सगळं झालं. त्याच्यानंतरचे शास्ती माफ झालेले आहे, त्यातले एक्झॅक्टली कुठले आक्षेप आहेत तुमचे? आमचा आक्षेप हाच आहे की ही जी कर धारणा झालेली आहे, कर आकारणी झालेली आहे, ती सत्ताधारी भाजपच्या मंडळींनी प्रशांत ठाकूरांच्या मार्गदर्शनाखाली आणि परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केली, ती जनता विरोधी आहे, ती चुकीची आहे. आम्ही त्या मूळ कर धारणेमध्ये सुधारणा मागतोय. शास्ती हा आमच्या दृष्टीनं आजच्या घडीला ऍप्लिकेबल विषयच नाहीये. आमची जनतेची, आमची म्हणजे या महानगरपालिका क्षेत्रातील जनतेची, व्यावसायिकांची, उद्योजकांची जी कर धारणेच्या संदर्भात सुधारणा करण्याची मागणी आहे ती महानगरपालिकेनं पूर्ण करावी. चर्चेच्या माध्यमातून शासनानं ती मान्य करावी आणि त्यानुसार आम्हाला नव्यानं कराच्या नोटिसेस द्याव्या. तदनंतर आम्ही जर वेळेत तो कर भरला नाही, जो जनतेच्या आणि शासनाच्या मान्यतेनं असेल, तो भरला नाही तर शास्तीचा विषय येईल. आज आम्हाला कर रचना मान्य नाही. आम्ही कराच्या याच्यामध्ये साधारण वेगवेगळ्या स्लॅब सुचवलेल्या होते, ती आम्हाला सूट द्या म्हणून मागणी करतोय. तर उलटा आम्हाला भाजपनं आकारलेला कर पूर्ण भरा आणि त्याच्यावर 10% किमान 10% व्याज भरा हा निर्णय आयुक्तांच्या स्तरावर जाहीर झालेला. आज घडीला आयुक्तांच्या हातामध्ये शास्तीच्या बाबतीत निर्णय घेणं होतं. त्यांना तशा पद्धतीच्या इंटेन्शन्स गोविंदराज जे नगरविकास 2चे सचिव आहेत, प्रधान सचिव, त्यांच्या माध्यमातून आल्या. आयुक्तांनी त्यांना शक्य असलेला निर्णय घेतला. आयुक्तांचं अभिनंदन की त्यांनी 90% शास्ती माफ करायचा निर्णय घेतला. पण ज्या वेळेस गणेश देशमुख साहेब आयुक्त असताना आम्ही महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटना म्हणून मोर्चा महापालिकेवर नेला होता, त्यावेळेस आम्हाला चर्चेत गणेश देशमुख साहेबांनी देकार दिला होता, आपण शास्ती रद्द करू, तुम्ही कर भरायला सुरुवात करा. आम्ही स्पष्ट सांगितलं आम्ही शास्तीसाठी आलोच नाहीत, आम्ही कर रचनेमध्ये सुधारणेसाठी आलोत. त्याच्यामुळं आवळाही न देता कोहळा काढायचा हा प्रकार आहे. एक आपला वाक्प्रचार आहे, आवळा देऊन कोहळा, पण इथं आवळाही देत नाहीत, कोहळाच काढून घेता येत अशी तऱ्हा आहे. जो प्रशांत ठाकूर यांच्या मनातील कर धारणा आहे ती शास्ती माफ करतो म्हणून सांगून गुमराह करून जनतेकडनं वसूल करण्याचा हा प्रकार आहे. प्रशांत ठाकूरांची भूमिका स्पष्ट होती. महापालिकेच्या महासभेनं जी करधारणा केलेली आहे ते भरायला जे नकार देतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, जे या गोष्टीला विरोध करतील त्यांना अटक करा, अशा पद्धतीची TV9ला ABP माझाला त्यावेळेस आलेली बातमी आहे. प्रशांत ठाकूर यांची मानसिकता यावेळेस करासाठी आम्हाला अटक करा सांगणारे प्रशांत ठाकूर आज तो पूर्ण कर आणि त्याच्यावर किमान 10% व्याज भरा, जसं लेट व्हाल तसे 50%, 25% सवलत म्हणजे 75% व्याज भरा सांगतायत. ही जनतेची दिशाभूल आहे, जनतेशी ही प्रतारणा आहे. आजच्या घडीला आयुक्तांचं अभिनंदन अशासाठी की त्यांना अधिकार होते शास्तीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे, त्यांनी 90%चा निर्णय घेतला. पण आमचं मागणं शासनाकडे आहे की कर निर्धारणामध्ये तुम्ही सुधारणा करा आणि जनतेला दिलासा. पण आयुक्तांचा विषय निघाला म्हणूनच म्हणजे खरं म्हणजे सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचा असा आरोप असायचा की पूर्वीचे जे आयुक्त होते सुधाकर शिंदे त्यांनी उशीर केला आणि त्याच्यामुळे एकत्रित या ठिकाणी तो जो कर आहे तो भरायला लागला आणि तो लोकांना जड जायला लागला. म्हणजे कुठेतरी प्रशासन देखील चुकीचं करत होतं म्हणूनच लोकांना त्रास झाला असा देखील त्यांचा आरोप होता. किंवा नंतर नव्याने जे आलेले आयुक्त आहेत त्यांनी कुणी देखील त्या गोष्टीवर ठोस निर्णय घेतला नाही. शास्ती माफीचा फक्त निर्णय घेतलेला आहे, परंतु प्रत्यक्षात कर प्रणाली जी होती किंवा त्याच्यानंतर जेव्हापासून कर लागू करायचा होता तेव्हापासूनच तो भरायला पाहिजे होता ना. म्हणजे 2016ला जर महानगरपालिका आलेला आहे तो 2016 पासून चालू झाला पाहिजे होता. परंतु आपण ज्या मागण्या करतोय किंवा भारतीय जनता पक्ष जो जाहीरनामा देतो त्याच्यामध्ये 5 वर्ष
कर आकारणी करणार नाही म्हणून वचन होतं. त्याच्यामुळं सुधाकर शिंदेनी काय केलं किंवा मधल्या काळात गणेश देशमुख साहेबांनी काय केलं, आत्ता या ठिकाणी मंगेश चितळे साहेब काय करतात. जनतेनं विश्वासानं भाजपला सत्ता दिलेली होती आणि जनतेला भाजपनं शब्द दिलेला होता जाहीरनाम्याच्या माध्यमातून 5 वर्ष कर आकारणी न करण्याचा. त्याच्यामुळे आयुक्तांना दोष देण्याचा काही मला वाटतं विषय येत नाही. आणि तुम्ही पूर्ण बहुमतानं सत्तेत बसल्यानंतर आयुक्तांनी हे केलं नाही, आयुक्तांनी ते केलं नाही हे सांगण्याचा अधिकार नैतिक तुम्हाला नाहीये. एखादी गोष्ट प्रशासन जेव्हा करतो, यांची सत्ता संपल्यानंतर गणेश देशमुख साहेब आणि मंगेश चितळे साहेबांनी जी काही चांगली कामं करायचा प्रयत्न केला तिथं श्रेय घ्यायला हे दोघंही बंधू पोचतात. आणि 100% सत्ता हातात जनतेनं दिल्यानंतर कर आकारणी शिंदेनी केली नाही हे सांगण्या मला वाटतं नैतिकदृष्ट्या चूक आहे. बरं, दुसरे मुद्दे म्हणजे आजची बैठक जरी टॅक्स विरोधी असली, टॅक्सच्या बाबतीत असली, तरी देखील येत्या 2 ऑगस्टला जो पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जात आलाय त्याविषयी देखील आज बैठक झाली. तर त्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे नेमकं? निश्चितपणानं आज आम्ही मंडळी 2 ऑगस्ट आमचा जो पक्षाचा वर्धापन दिन असतो तो ह्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगर क्षेत्रामध्ये घ्यावा अशा पद्धतीचा निर्णय घेतला. आणि त्या 2 ऑगस्टच्या पूर्वतयारीसाठी विस्तारित तालुका चिटणीस मंडळाची बैठक आयोजित केलेली होती. 2 ऑगस्टच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं, तो वर्धापन दिन सोहळा हा कुठेही असला, जिल्ह्याच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी तो भरगच्च यशस्वी होतच असतो. पोलादपूर असो, श्रीवर्धन असो, म्हसळा असो किंवा आणखी कर्जत असो. त्याच्यामुळे त्यासाठी फार काही विशेष करावं लागत नाही. म्हणून यजमान तालुका म्हणून आपल्या काही जबाबदारी आहेत त्या चर्चेसाठी आम्ही जमलो होतो आणि त्याचं सुतोवाच आज कार्यकर्ते बंधू भगिनींना केलं की आपल्याला ही जबाबदारी घ्यायची. 2 ऑगस्टला म्हणजे जर वर्धापन दिन साजरा केला जात आहे त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचे निश्चितच म्हणजे वरिष्ठ नेते असतीलच, त्याच्यासोबत इतर महाविकास आघाडी म्हणून कुणाला या ठिकाणी निश्चितपणानं आमचे महाविकास आघाडीतील सहकारी पक्षाच्या नेत्यांना आम्ही निश्चितपणानं आमंत्रित करू पाहुणे म्हणून आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या म्हणून. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा 2 ऑगस्टचा कार्यक्रम होत आहे, त्या दृष्टीने इतर कुठल्या गोष्टींवर त्यावेळी भाष्य होणार आहे, कुठले ठराव घेतले जातील का, असं काय ठरलेलं आहे का? किंवा आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बरेच ठिकाणी, नयनाच्या बाबतीत असतील, या बाबतीत कुठली चर्चा होणार आहे का मेळाव्यामध्ये? जनरली ज्या विषयावर आम्ही भांडत असतो, वर्षभर काम करत असतो किंवा समोर जी संकट पुढच्या वर्षामध्ये येऊ घातलेली असतात त्या विषयावर निर्णय घेऊन त्या बाबतीत काम करायचा आमचा प्रयत्न असतो. आता आपण बघतोय की या शासनाच्या काळात शेतकरी भरडला जातोय, कामगार भरडला जातोय, विद्यार्थी, दलित सारेच घटक या ठिकाणी अडचणीमध्ये आहेत. एक लाडकी बहीण सोडली तर कुणाला काही हाती लागलेलं नाही. लाडक्या बहिणींचंही आता शिरगंटी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30,000 50,000चे आकडे लाभार्थी कमी झाल्याचे आपण बघतोय. लाडकी बहिणीच्या खाली नावाखाली जे पैसे दिले जात आहेत ते विशेषतः SC ST भगिनींना त्यांच्याच अन्य योजनांचे पैसे त्या ठिकाणी वळते करून दिले जात आहेत. अशा पद्धतीनं फसवणूक केली जाते. त्याच्यामुळं शासनाचं कालचं अधिवेशन आपण बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं हे अधिवेशन चाललं, पूर्ण बहुमत असतानाही मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्र्यांच्या तोंडाला विरोधी पक्षातले मोजके आमदार आहेत त्यांनी फेस आणलेला होता आणि प्रत्येक मुद्द्यावर शासन अडचणीत येत होतं. ही परिस्थिती आहे. कुठं अंदाज समितीच्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये 1,84,00,000 रुपये पकडले जात आहेत अध्यक्षांच्या PA कडं, त्याच्यावर कारवाई नाही. पडळकरांचे समर्थक त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांना मारायला विधिमंडळामध्ये मोठ्या संख्येनं पोचतात आणि ते नाहीत म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना मारतात. ही अवस्था आहे. बघायला गेलो तर शेतकऱ्यांचे 7-12 कोरे होणार होते कर्जाच्या नोंदी निघून. आता शेतकऱ्यांजवळ 7-12 राहतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
प्रत्येक ठिकाणी आपल्या मर्जीतल्या भांडवलदारांना लाभ देण्याशिवाय दुसरा कुठलाही कार्यक्रम या शासनाजवळ नाही आहे, अशी परिस्थिती आहे. दिबा पाटील साहेबांच्या नावानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओळखला जाईल म्हणून आस लावून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना लोकसभा गेली, विधानसभा गेली, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी आस लावून बसवून ठेवलेत. 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदींच्या जन्मदिवशी विमानतळाचा शुभारंभ करण्याचे इमले तर आहेत, पण दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या बाबतीत कुठलीही हालचाल नाहीये. 12.5% प्लॉट्स अजूनही 13% लोकांना मिळालेले नाहीत. नैनाच्या क्षेत्रावर नैनाचा वरवंटा आहे. पंतप्रधानांनी स्वतः इरादा पत्र वाटप केलेले JNPTचे भूखंड पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही इरादा पत्र मोदी साहेबांनी दिले होते. 12.5% प्लॉट मात्र अजून मिळालेले नाहीत, अशी अवस्था आहे. पनवेल पुरता विचार केला तर शेकडो कोटींची कामं झाली, पण जनतेला त्यातलं कुठलं काम उपयुक्त आहे विचारलं तर त्याला कुठलाही सकारात्मक उत्तर मिळू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. 16 वर्ष आमदारकीची झाल्यानंतर विधिमंडळामध्ये सिडकोनं आणि शासनानं पाणी पुरवठ्याच्या सोयी या नव्या मुंबईच्या केल्या नाहीत. ही जाग आज प्रशांत ठाकूरांना आलेली आहे. 2013 पासून नैनाचा प्रकल्प होतोय. शेतकऱ्यांना कधीही साथ न दिलेल्या आमदाराला विधानसभेच्या निवडणुकीला नैनामधले काही मुद्दे चुकीचे आहेत म्हणून वाटू लागलेला आहे. असा सारा अनागोंदी कारभार आहे. दुर्दैवानं कसंही वागलं तरी जनता मतं देते हा दृढ विश्वास त्यांच्यामध्ये आहे. यावेळेस आम्ही हात जोडून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या आणि पनवेल उरणातल्या जनतेला विनंती करणार आहोत की 10 वर्ष तुम्ही फसलात, किमान आता तरी तुम्ही जागे व्हा आणि मतदानाचा अधिकार वापरा. मत टाकण्याचं काम करू नका, मतदानाचा अधिकार वापरा आणि आपली प्रगती कशी होईल ते बघा. कारण या ठिकाणी 7200 विद्यार्थी शिक्षक आहेत. ज्या शाळा जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या हद्दीत आहेत त्या ठिकाणच्या शाळांमध्ये शाळा पडायला आल्या तरी यांना त्याची गम नाही आहे. मुलांना काही आपण देणं लागतोय ते नाही आहे, ते धोरण नाही आहे. उलट त्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करून शाळेची इमारत धोकादायक आहे खाली करा हे तुलतुणं लावतायत. असा कारभार आहे. जनतेला पाणी नाही, कुठली सुविधा नाही आहे. आपण बघायला गेलो तर गावांची अवस्था ग्रामपंचायती होत्या तेव्हा अतिशय सक्षम होती. आज 16 ते 25 9 वर्षामध्ये गावं देशोधडीला लागलीत. ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी ग्रामपंचायतीतनं आम्ही जी कामं करत होतो ती देखील कामं महापालिकेतनं होत नाहीत. ही परिस्थिती आहे. अंधेर नगरी आणि चौपट राजा ही परिस्थिती आहे. जनतेला जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण आम्हाला सहकार्य करावे ही विनंती आहे. आपण पूर्वी 40 वर्षापूर्वी राजेश खन्नाची मूवी पाहिली असेल तर त्याला तंतोतंत ही ठाकूर कंपनी आहे. म्हणजे लोकांना 5 रुपये वाढवायचे, लोक रस्त्यावर आली का 2 रुपये कमी करायचे, पुन्हा हा गुच्छे आणि शाबासक्या घ्यायला सुद्धा हे त्याची प्रचिती आपण परवा दिवशी पाहिली. माझा आपल्या माध्यमातून त्यांना सवाल आहे का आपण सत्तेत असल्यापासून मालमत्ता करासाठी किती आंदोलनं केली आणि किती वेळा आपण रस्त्यावर आलो हे मात्र आपण आपला खरा चेहरा लोकांना दाखवा एवढीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती. नमस्कार पत्रकार बंधू. गेल्या 5-7 वर्षाचा आपण पनवेल महापालिकेचा इतिहास पाहिला सर. पनवेल महापालिका अशा तऱ्हेने चालली. आपली ग्रामपंचायतीत काहीतरी ठराव त्याचं पूर्तता होते आणि नुसते ठराव घेतलेत, पूर्तता काय नाही. आणि बरोबर महापालिका कार्यकाळ संपल्यानंतर यांनी आता गेल्या वर्षीपासून कामाचा तडाखा लावलाय. 350-400 कोटीची कामं यांच्याच कॉन्ट्रॅक्टरला
आणि पुन्हा सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यात नगरसेवकांना असं करून तुम्ही कलंबोलीची का हालत केले, पनवेलची का हालत केले, सर्व श्रुत आहे. आता हा महापालिकेचा मालमत्ता कराचा शास्तीच्या बाबतीत आता तेव्हाच आम्हाला गणेश देशमुख साहेबांनी सांगितलं होतं शास्ती माफ करण्याचा माझ्या हातात आहे. आणि आता हे उलगना उगाच त्यांनी काय आंदोलनं केली. अरे कशाला आंदोलनं करताय, लोकांना वेडं बनवण्याचं हे करताय. लोकांनी पण बोलली का बाबा मालमत्ता कर तुम्ही लावल्या लोकांवर आणि शास्ती माफ करण्यासाठी तुम्ही आंदोलनं करताय. मी लोकात धूळ त्यांनी सांगायचं तू मारायचं आणि मी रडायचं. अशा तऱ्हेने या सत्ताधाऱ्यांचं चाललेलं आहे. आता बघितलं सर बाळू शेट्टी सांगितलं आता कालच म्हणजे गेल्या हप्त्यामध्येच आमदार प्रशांत शेठ ठाकूरांनी कबुली केली का आपल्या पनवेलला अपुरा पाणी पुरवठा आहे. 16 वर्षात आता यांना जाग आली. 16 वर्ष काय करीत होते. प्रत्येक वेळी मी बोलतो रायगड जिल्ह्याला पाणी दिले मोरबा धरण आणि ते जाते ठाणे जिल्ह्याला. ठाणे जिल्हा पण आपलाच आहे. अरे पण आम्हाला पाण्याने सर करणं, कामोठ्याला पाणी नाही, खारघरला पाणी नाही. मी बोललो बाळू शेठ, मी प्रत्येक वेळी बोलत असतो का हे पश्चिम महाराष्ट्रात चालून दिलं नसतं. या सगळ्या पाण्याच्या लाईनी उडून दिल्या असत्या. पहिला आम्हाला पाण्याचा पुरवठा करा नंतर हे करा. काय केले नागरी सुविधा 5 वर्षात काय केले. मेडिकल शिवाय साफसफाई शिवाय काहीच केलं नाही. आणि मालमत्ता कर डोक्यावर कसा काय तो राहिला बाजूला, तो बंद करायचा बाजूलाच राहिलं आणि शास्ती माफ करायचं फुकटमध्येच आणले. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. लोक निश्चित स्वरूपात पुढच्या महापालिकेला त्यांना धडा दाखवतील अशी मी आशा देतोय. आणि आपल्या मार्फत पण लोकांपर्यंत पोहोचवा का बाबा मालमत्ता कर माफीचा बाजूला केलाय आणि शास्तीचं फुकट काहीतरी ते आणायचं म्हणून भूत आणून ठेवले का शास्ती माफ करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न आहे. परंतु लोक सगळे सुशिक्षित आहेत. यांचा संभ्रम निश्चित स्वरूपात धुळीस मिळवतील आणि आपल्या मार्फत पण प्रेसमध्ये जास्तीत जास्त त्याचा लढा उभारा. हरकत नाही, त्यांनी बोलवलं तरी तिकडे जायच जा. परंतु हा लोकांचा लढा आपला लढा आहे. मालमत्ता कर जसा आम्हाला आहे तसाच तुम्हाला आहे, तसाच गोरगरिबाला आहे. तो मालमत्ता कराच्या विरोधात आपण भांडलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला आता बाळू शेठ बोलले आश्वासन देते का आमची सत्ता आली की मालमत्ता कर आम्ही जो 5 वर्षी ज्याप्रमाणे बोललोय तसा माफ करू. आणि पुढच्यासाठी जो अवास्तव यांनी लावल्या मालमत्ता कर तो कमीत कमी कसं लोकांना आकारता येईल त्या बाबतीत आम्ही विचारून करू. त्या मालमत्ता करायचा आम्ही हे करू. आणि पाण्याची व्यवस्था असेल, सगळी व्यवस्था असेल, याच्यात निश्चित स्वरूपात आम्ही आमच्या हातात जर सत्ता आली महाविकास आघाडीत तर निश्चित स्वरूपात बदल घडून आणू. आणि पारदर्शकता आम्ही घडून आणू. लोकांसमोर हे काय असतील ते उद्योग समोर ठेवू आणि पारदर्शकता आणून घेऊन त्याच्यात आपण सर्व मतदारापर्यंत पोचवाल अशी आम्हाला खात्री आहे. कारण तुम्ही सुद्धा मतदार आहात, तुम्ही सुद्धा मालमत्ता कर भरलेला आहे. काही काही भरलेला नसेल व मालमत्ता कर न भरण्याविषयी बाळू शेट्टीची विनंती सगळ्यांना केलेली आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवा हेच एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो. आज ही पत्रकार परिषद घेतली. आमदार बाळाराम पाटील साहेब आणि महाविकास आघाडी आज सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आतापर्यंत पनवेल महानगरपालिका सुरू झाली आणि त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये जनतेला किती त्रास झाला ते आता सामान्य माणूस सुद्धा रस्त्यावर येऊन सांगेल. आज महापालिकेमध्ये तिजोरीमध्ये पैसा आहे की नाही, आज पैसा जमा कसा करायचा, ह्या माध्यमातून की लोकांना फसवणूक करण्याचं काम आज या महानगरपालिकेमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि इतरांनी घेतलेलं आहे. कारण जो मालमत्ता कर आम्ही एवढे वर्ष भांडतोय, मोर्चे काढले, उपोषणाला बसलो, सगळं काय झालं, पण ते मालमत्ता कर काय कमी केलेला नाही. त्याच्यावरचा जो आज व्याज, तो व्याज फक्त दाखवलं, तोंडाला पाणी पुसण्याचं काम ह्या नगरसेवकांना घेऊन उपोषणाला बसले आणि जनतेला दाखवलं की आम्ही केलं. हे यांच्या हातात नव्हे, आयुक्तांच्या हातात आहे, आयुक्तांनी केलेलं आहे.
पण ते होणारच होतं ते, पण आपल्याला मालमत्ता कर हे कमी करायचं आहे. हे कमी झाल्याशिवाय आम्ही महाविकास आघाडी स्वस्त बसणार नाही. कारण महाविकास आघाडी स्वस्त का बसणार नाही? कारण पब्लिकसाठी रस्त्यावर कोण येत नाही, फक्त महाविकास आघाडीच होतं. म्हणून पब्लिकला आमचं आव्हान आहे की मालमत्ता कर भरू नये आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही आम्हाला सत्तेवर आणून बसवा की हा नक्कीच महानगरपालिकेचा कर आम्ही महाविकास आघाडी कमी केल्याशिवाय राहणार नाही, आमचे शब्द आहे. नमस्कार, मी प्राजक्ता संतोष गोवारी, पनवेल तालुका महिला विकास आघाडी. तर पनवेल तालुका प्रकल्प समितीची प्रमुख भूमिका अशी आहे की जी पनवेल तालुका प्रकल्प विकास समिती 23 ग्रामपंचायती आणि 6 गावं यांच्या जमिनी या देशाच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी कवडी मोलाने दान केलेले आहेत. जेव्हा आम्ही दान केल्या तेव्हा आम्ही कोणत्या प्रकारची रॉयल्टी मागितली का? नाही. मग असं असताना आमची फक्त एवढीच मागणी होती की आमचा जो 2016 ते 2021 चा जो मालमत्ता कर आहे तो पूर्णतः माफ असावा आणि त्यानंतर जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत प्रमाणे घेण्यात यावा. कारण जो आज नवी मुंबईमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहेत ते तिथला मालमत्ता कर वाढून देत नाहीत. तिथला जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत प्रमाणे आहे आणि त्याच्या पुढेही वाढून देणार नाही असे वचनबद्ध आहेत. मग आमचा का वाढावा ही आमची भूमिका आहे. आणि शास्ती माफीचं आपण बोललं तर शास्ती माफी का लागली? जर आमच्यावरती हा अन्यायकारक गैर मालमत्ता कर लावला आहे त्याच्यामुळे लोकांना हा मालमत्ता कर भरण्यास खूप जड जात आहे, त्याच्यामुळे ही शास्ती लागली. आणि शास्ती म्हणजे काय? हा मालमत्ता करावर लागलेला दंड आणि व्याज आहे तो. आणि तुम्ही काय करताय? आज मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत मध्ये भरायचा आहे आणि त्या ग्रामपंचायत प्रमाणे भरून त्याच्यावरती तुम्ही 10% व्याज घेताय. मग शास्ती माफी तुम्ही कसली सांगताय? म्हणून आम्ही आमच्यासाठी एवढे जे आंदोलन काढलेत, मोर्चे काढलेत, त्याची तुम्ही आमची थट्टा उडवलेली आहे. त्यामुळं आम्ही गप्प बसणार नाही. वेळ प्रसंगी आम्हाला आंदोलन करायला लागले तर आम्ही आंदोलन करणार आणि आमचा जो न्याय हक्क आहे तो आम्ही मिळवून घेणारच. काय नवी मुंबई महानगरपालिकेतल्या म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं? काय वाढूच नाही दिलं अजिबात? आता मेन जो आहे प्रश्न जो मालमत्ता करायचा प्रश्न आहे, कुठल्या नवी मुंबईतल्या कुठल्या गावांना आहे साधारण? जे ठाणे शहरामध्ये बेलापूर त्या ठिकाणी मालमत्ता कर हा वाढलेलाच नाहीये. तो ग्रामपंचायत प्रमाणे होता आणि पुढेही तसंच जाणार आहे. आमच्या इथे काय अन्यायकारक मालमत्ता कर